आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, तू कधी आलास? आताच. तुमची बिलेटेड होळी सुरू होती तेव्हाच. अरे आम्ही ते असंच. मणी, इथे येतोस, थोडं बोलायचं होतं. आलो. तुम्ही याकडे लक्ष ठेवा, मी आलोच. बोल. ऍक्च्युली आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, पण मला टेन्शन येतं तिथे जायला त्याला. आणि त्याने बजावले आजची अपॉइंटमेंट चुकवायची नाही म्हणून. तू येशील सोबत? बर, मला एवढी एक बादली भरून ठेवू दे, मग जाऊयात सोबत. थँक्स यार मणी. आय एम लकी माझ्या आयुष्यात तू आहेस. आलोच. स्वानंदी, ही बकेट मी नेऊन ठेवतो आतमध्ये. मला सुजित सोबत बाहेर जायचं, एक महत्वाचं काम आहे. स्वानंदी, तुला मगाशी मणी सर मोठी बादली का बरं उचलू देत नव्हते ग? कसं सांगू तायडे तुला, या माग काय कारण आहे? असं अजून किती दिवस मी माझं सत्य तुझ्यापासून लपून ठेवू? माझ्या जवळच्या सगळ्यांना हे माहिती आहे आणि तुलाच तेवढं माहिती नाही. माझं मन मला लई खातंय बघ. काय व्हायचं ते होऊ दे, कुणी काय बी म्हणू दे, पण मला तुला सत्य सांगायलाच पाहिजे. हे तंद्री बहादर, कुठे हरवलीस? सांग की. ते बादलीचं होय. अगं, माझ्या तब्येतीला त्रास नको म्हणून केलं असेल त्यांनी. तब्येतीला त्रास? तुला काही रोग झाला वे तब्येतीला त्रास व्हायला? चांगली ठणठणीत तर आहेस. अगं, रोग बीग तसलं काही नाही तायडे. मला ना तुला काहीतरी सांगायचंय, पण कसं सांगू तेच कळत नाहीये. मला पण कळना झालंय बघ. तुला कसं सांगायचं ते कळना. म्हणजे काय सांगायचंय तायडे? आता तू माझी बहीणच आहेस ना ग, तुझ्यापासून काय लपवायचं? आणि माझ्या आयुष्यात पण माझ्या मनातली गुपित सांगायला दुसरं कोण आहे? अगं, काय सांगायचंय नेमकं सांग की. स्वानंदी, तुझे ते मणी सर आहेत ना, त्यांच्यावर लय जीव जडलाय ग माझा. पैसा म्हणजे
आतापर्यंत ना फक्त तुझे मित्र म्हणूनच बघत होते. कधी जीव गुंतला काही कळलंच नाही ग. म्हणजे ते जशी तुझी काळजी घेतात, फक्त मित्र असून पण किती लक्ष असतं त्यांचं तुझ्याकडे. मग जर त्यांना प्रेम झालं तर त्या व्यक्तीवर तर जीव ओवाळून टाकतील नुसता. मला ना त्यांच्या आयुष्यातील ती व्यक्ती व्हायचंय स्वानंदी. तायडे, अगं काय बोलतीयस तू हे? तुझा मनी सरांवर जीव जडला मग म्हणजे त्यात काय झालं? आता मी लग्न मोडलेली बाई आहे म्हणून माझं काय स्वप्न बघायचा अधिकार नाही व्हय? पुन्हा लग्न करायचा अधिकार नाही राहिलाय का माझं स्वानंदी? तसं नव्हतं म्हणायचं मला, पण वनी सर स्वानंदी, मी सांगते बघ, माझ्या नशिबात ना मणी सरांचंच नाव असं, म्हणून तर माझं लग्न नव्हतं जुळत. जुळलं तर ते पण तुटलं. मी सांगते तुला, माझ्या हातांच्या रेषेवर ना मणी सरांचंच नाव असं. अगं आयुष्यात पहिल्यांदा ना कुणाकडे तरी बघितल्यावर काळी जसं धाड धाड धावलं बघ. स्वानंदी, पण मला खरं खरं एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुझ्यात आणि मणी सरांमध्ये तसलं काही नाहीये ना? म्हणजे प्रेम भीम नसलच म्हणा, तुमच्यात फक्त मैत्री आहे ती दिसतच की मला. पण म्हटलं मी पुढे जाण्याआधी खरं काय ते तुझ्याकडून जाणून घ्यावं. हे असं सगळं घडतंय डॉक्टर. मी खूप लॉस्ट वाटायला लागतो कधी कधी. मला वाटत राहतं की मी माणूस म्हणून खूप जास्त वाईट आहे.